ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवित इवा. ओके. पार्ट 36. इवा मूवी पोस्टर बघूनच थोडी घाबरते, तरी हिंमत करून बसलेली असते शांत. आणि मग मूवीमध्ये खूप डेंजर सीन यायला सुरुवात होते. तर इवा पुन्हा घाबरते आणि तसंच निवीच्या जवळ बसते, अगदी चिपकून आणि हातात हात घट्ट धरून. आणि मग निवेद पण इवाला आपल्या पूर्ण जवळ घेऊन मस्त हग करत, पाठीवर हात फिरवत शांत करत असतो, घाबरू नका बोलून. आणि मग मूव्हीमध्ये पुन्हा जास्त घाबरवून जाणारे सीन येतात, तर इवा जोरात ओरडते आणि तसंच पुन्हा निवेदला हग करून, डोळे बंद करून, नेकमध्ये तोंड घालून पूर्ण टाईट हग केलेली असते. ओ माय गॉड! आणि इवाची हेवी ब्रीथिंग निवेदला पूर्ण नेकमध्ये फील होत असते. आणि मग तिकडे सुरू होतो रोमांस. तर तसंच निवेद बोलतो, "इवा, बघा मूव्हीमध्ये, घाबरणार नाही आता तुम्ही." तर इवा हळू-हळू डोळे उघडून बघायला लागते, तर रोमांस सुरू असतो. कुठे? तर मूव्हीमध्ये. मग दोघेही तसंच हग करूनच बघत असतात आणि मग घट्ट धरून असलेले हात हळू-हळू इकडे-तिकडे एकमेकांच्या बॉडीवर फिरवू लागतात आणि फील करत असतात. आणि मग दोघांचे फेसेस फार क्लोज असतात, तर तसंच पुन्हा क्लोज येतात आणि आता निवेदचे लिप्स इवाच्या गालावर टच झालेले असतात. वॉव! इवाला खूप फील होत असतं, तर तसंच निवेदला पुन्हा टाईट हग करत असते आणि मग निवेदला पण फील होतं, पटकन गालावर किस करू लागतो आणि इवा सुद्धा डोळे बंद करून तसंच निवेदला गालावर किस करू लागते. आणि मग दोघेही असंच करत-करत बेडवर लेटून घेतात आणि मग फुल ऑन सुरू होतात. तर तसंच गालावरून आधी नेकवर किस करू लागतात आणि मग खालीवर होत तसंच लिप्स किस करू लागतात आणि दोघांनाही फील होत, होत पूर्ण खालीवर होत ते काढून टाकतात आणि खूप डीपमध्ये रोमान्स करत असतात. ओह माय गॉड! तर त्या शेवटच्या मोमेंटला निवित बोलतो इव्हाच्या कानात, "तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? काही झालंच तर?" तर इव्हा पटकन बोलते, "मला नाही माहिती, मला काही कळत नाहीये. खूप जास्त फील होतंय मला, लाईक काहीच सुचत नाहीये. फक्त एवढंच माहिती आहे, तुम्हाला आता नाही सोडू शकत मी आणि आता पूर्ण रात्र तुम्ही असेच हवे आहात मला." देन निवित परत हग करून तसाच किस करून रोमॅन्स करू लागतो आणि खूप डीपमध्ये करतो आणि तिथे सगळं दोघांचं ओपनली टच होत असतं. पण निवित खूप कंट्रोल करत असतो, की हे आत्ताच नाही, असं बोलून. हं. आणि मग त्याच सेम अवस्थेत तसंच ओपनली टच करूनच निवित टीव्ही बंद करतो आणि मग दोघेही मस्त झोपी जातात. पहाटे 4 वाजता इवाला जाग येते आणि बघते तर काहीच नसतं. तर तसंच पटकन बाजूला व्हायला जाते, पण निवितने टाईट हग केल्यामुळे इवाला बाजूला होता येत नाही. मग तसंच निवेदचा हात सोडवत असते. तर इतक्यात निवेद उठतो आणि बघतो तर काहीच नसतं. आणि मग दोघे एकमेकांना बघतच राहतात काही वेळपर्यंत. आणि मग इवा बोलते, "पहिल्याच दिवशी हे सर्व केलं आपण, मला बिलीव्ह होत नाहीये. काही चुकीचं तर केलं नसेल ना आपण?" "नाही, नाही, बिलकुल नाही." तर निवेद तसंच इवाच्या फेसवरचे हेअर्स बाजूला करत, फेसवरून छान लाडाने हात फिरवत आणि दुसरा हात इवाच्या ओपन पाठीवरून फिरवत बोलतो, "नाही मिस अधिकारी, असं काहीही केलं नाहीये आपण. जस्ट टच करून होतं, बाकी काही नाही. पण हे जे काही झालं ते मी खूप विचार करून केलंय. सो तुम्ही कसलाच टेन्शन घेऊ नका. आणि जर टेन्शन येत असेल तर मला सांगा, तसं मी सोल्युशन देईन तुम्हाला." तर निवीदचं हे सर्व बोलणं ऐकून निवा तसंच हग करत बोलते, की "वॉव! थँक सो मच. हेच हवं होतं मला आणि पूर्ण गिल्ट नाहीसा झाला आता माझा." अच्छा. तर निवित विचारतो, "कसला गिल्ट?" तर इवा सांगते, "हे सर्व फर्स्ट टाईममध्ये झालं तेच गिल्ट. म्हणजे माझ्याकडे माझं म्हणून काही राहिलंच नाही, असे सगळे विचार येत होते. पण मला आता सगळं क्लिअर झालं." तर निवित बोलतो, "तुम्ही असं आज काय, यानंतर पण कधी असा विचार नका करू. कळलं का मिस अधिकारी? काही झालं तरी आपल्यात हे जे काही झालं आहे, ते अगदी सर्व लक्षात ठेवून झालंय. फील झालं म्हणून केलं आणि बाजूला झालो असं नाहीये ते. सो तुम्ही कसला काही गिल्ट, रिग्रेट करू नका, ओके?" तर इवा हो बोलून निवेदला हग करते. नेकमध्ये तोंड घालत किस करते. हो, हो, हो. तर निविद बोलतो, "जरा हळू करा, नाहीतर मी परत सुरू झालो तर हे जे राहिलं होतं तेही होऊन जाईल." तर इवा बोलते, "मला एक सांगा, आपण असं तुम्ही-तुम्ही करूनच एकमेकांना बोलायचं का? मला खूप ऑड वाटत आहे. लाइक ते मिस अधिकारी आणि मिस्टर शाह वगैरे
ऑफिस टोन वाटतो. मग असं वाटतं बिझनेस करत आहे आपण, असं हाक मारून बोलतो तर. तर निवीत बोलतो, "अच्छा असं आहे का? मग ठीक आहे आपण सिम्पली नाव घेऊन बोलू. इवा, निवीत असं सरळ बोलायचं आता." तर इवा बोलते, "वॉव! हे किती मस्त वाटतं बघा. ए निवीत इकडे ये जरा मला मदत कर बरं." मग निवीत पटकन इवाच्या लिप्सवर किस करत बोलतो, "हो, हो, केलं मदत. बोल इवा, पुन्हा काही मदत हवी आहे का?" तर इवा हसत बोलते, "मी या मदतीसाठी बोललीच नव्हती. काय तू निवीत?" तर निवीत बोलतो, "अगं पण आता आपण ज्या परिस्थितीत आहे तिथे तीच मदत केली पाहिजे ना." मग तर इवा बोलते, "अच्छा असं आहे का? बरं झालं खाली लक्ष नाही गेलं तुझं. नाहीतर ती पण मदत आधीच केलं असतं ना तू." तर निवेद बोलतो, "तुला जेव्हापर्यंत खात्री नाही पटत, तेव्हापर्यंत मी तिथे नाही जाणार. डोंट वरी." तर एवा बोलते, "खात्री आहे, सगळं आहे, पण तरी काय माहिती काहीतरी मिसिंग वाटत आहे." तर निवीत बोलतो, "हां, मग वाटू दे ना. असं ताटात वाढून दिल्यासारखं पूर्णच ट्रस्ट द्यायचा नसतो. सो हे जे मिसिंग वाटत आहे, ते चांगलंच आहे. पुन्हा एकमेकांना ओळखायला आणि एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असलेले कपल म्हणून वावरायला तेवढाच वेळ मिळेल." तर एवा बोलते, "वॉव! तू किती समजदार आहेस ना खरंच. बिझनेसमध्ये जेवढं शार्प, क्लिअर तेवढंच एक पार्टनर म्हणून सुद्धा आहेस. यू नो व्हॉट? तुझ्या घरी जेव्हा आली होती ना मी, तर सर्वांना भेटून बोलून एकच वाटलं, की फॅमिली असावी तर अशी असावी. मला माझ्या फॅमिलीपेक्षा इतर कुठली फॅमिली कधी आवडलीच नाही. म्हणजे माझ्या फ्रेंड्सच्या पण फॅमिलीजमध्ये प्रॉब्लेम्स असायचे. तर मला असंच वाटायचं, की माझ्या फॅमिलीपेक्षा चांगली फॅमिली नसेलच. पण तुझ्या घरच्यांना भेटून खरंच खूप मस्त वाटलं. म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा भेटत आहे असं वाटतच नाही मला." तर निवेद बोलतो, "तुम्ही लाईफमध्ये आल्यापासून मला बिझनेसच्या बाहेरची लाईफ कळली. सो थँक यू सो मच इवा." तर इवा विचारते, "पण का हो? तुम्हाला असं का वाटलं नाही कधी, की कोणाला तरी वेळ द्यायला हवं, पर्सनल टाईम स्पेंड करायला हवं, असं म्हणून? का नाही वाटलं असं कधी काही?" तर निवेद बोलतो, "जे तुमच्यासोबत फील झालं बिझनेसबद्दल बोलताना, ते याआधी कधीच कोणासोबत फील झालं नाही. सो कदाचित तुमच्या वेटिंगवर होतं असेल माझं मन, म्हणून इतर कुठे न डगमगता स्थिर राहून तुमचाच वेट करत होता." अरे बापले! हो का? तर इवा बोलते, "तुम्ही काय रायटर वगैरे होतात का मागच्या जन्मी? जे मगाचपासून बोलताना असं खूपदा जाणवलं मला, हे असं बोलणं एखाद्या रायटरला येऊ शकतं." तर निवेद बोलतो, "नाही, नाही, असं काही नाही आहे. जे बोलायला सुचलं ते बोललो. बस बाकी काही नाही." तर इवा बोलते, "ठीक आहे." मी असंच सहजच विचारले, "अच्छा." देन निवीत बोलतो, "मला आता झोप येत नाहीये आणि आता फक्त पहाटेचे 5 वाजले आहेत. तर सांगा तुम्ही काय करायचं?" तर इवा बोलते, "काही नाही असंच हक करूनच लेटूनच राहायचं आहे मला." तर निवीत बोलतो, "हो ते तर आपण आहेच ऑलरेडी, पण सध्या मला खाली करंट लागत आहे. त्याचं काय करू?" तर इवा तसंच हक करूनच खाली वर मूव्ह करत असते. तर निवीतला पुन्हा जास्त फील होत असतं आणि मग दोघेही मस्त किस करायला लागतात आणि खूप डीप किसेस सुरू असतात. तर इवा हळूच कानात बोलते, "निवीत, मला खूप जास्त फील होतं आता आणि मला राहावत नाहीये." तर निवीत बोलतो, "हो, हो, ते कळतंय कळतंय मला सगळीकडे किस करताना तुमची ब्रीथिंग खूप फास्ट झालेली आहे." तर तसंच दोघे मस्त रोमान्स करत-करत झोपी जातात आणि मग सकाळी 8 वाजता उठतात दोघेही आणि अशा अवस्थेत बघून एकमेकांना हसत असतात. तर इवा बोलते, "हसू नका आता. चला उठायचंय, फ्रेश व्हायचंय." तर निवीत बोलतो, "हो चला." आणि मग दोघेही उठून फ्रेश होतात आणि बाल्कनीत बसतात. तर इतक्यात पाऊस सुरू होतो आणि निवीत पटकन आत चला बोलून आत जातो. आणि इवा तिथेच बसून मस्त भिजत असते पावसात. तर निवीत बोलतो, "ओ, इवा मॅम, पटकन आत या. उगाच तब्येत खराब करायची कामं करू नका. कळलं का? चला, चला आत व्हा. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज." पार्ट 37 मध्ये बघणार आहे आपण निवीतचं ऐकून इवा आत येते की निवीतलाच तिकडे बोलावते आणि पुढे दोघे कसे टाइम स्पेंड करतात आणि ऑफिसचा काही इश्यू होणार आहे निवीतच्या तर त्यानंतर इवाला कसं ट्रीट करतो आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओहो.